नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यामधून. या जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारा संजयचं वय साधारणतः 35 वर्ष. संजयची पत्नी, त्याची बहीण असे तिघांचं परिवार होतं. संजय पेशाने पोलीस ऑफिसर होता, जो की जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. त्या ठिकाणी तो काम करत असताना त्याची इमेज एकदम खराब होती. हा व्यक्ती गरिबांना लुटायचा, लाच घ्यायचा, पैसे मागायचा आणि त्यातल्या त्यात गरीब महिलांवरती तो नजर टाकायचा. यामुळे काय झालं होतं की याची इमेज तर खराब झालीच होती, पण पोलीस स्टेशनची ही इमेज खराब होत होती. आता त्या तिथं कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांनी याला समज दिली की तू हे सगळं बंद कर, नसेल तर आम्ही तुला निलंबित करू. पण त्यावेळेला या संजयने त्यांच्या हातापाया पडून त्यांना शांत केलं आणि तो आपला त्या ड्युटीवरती कार्य करत राहिला. पण आता तिथल्या अधिकाऱ्यांना हे माहीत नव्हतं की हाच संजय पुढे चालून एवढा मोठा कांड करणार होता. त्याच्यामुळे या पोलीस स्टेशनची बदनामी होणार होती. तर काय आहे पूर्ण घटनेचा तपशील देतो मी तुम्हाला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, या संजयची बहीण आणि पत्नी ज्या होत्या, दोघे कायम सारखा वाद करायच्या. त्याचं कारण होतं हा संजय जो होता कायम नशेमध्ये असायचा, बाहेरच असायचा. अनेक महिलांसोबत तो बाहेर संबंध बनवायचा. घरी कधी येत नव्हता, त्याचं लक्ष कधी घराकडे नव्हतं. तो बाहेर असल्यामुळं यांना काय घेणं देणं नव्हतं त्याच्याशी काय चाललंय. पण याची बहीण आणि पत्नी या कारणामुळे भांडत होते की काम कोण करणार, घरामध्ये राहिलेलं काम, धुणी भांडी कोण करणार. कधी संजयची बायको काम करत असली तर संजयची बहीण बसून असायची, ती काम करत असली तर त्याची पत्नी बसून असायची. आता एकमेकीला बघून त्या जळायच्या आणि म्हणायचे की तू काम करत नाही, मी काम करत नाही. याच्यातूनच सारखे वाद. आता याचं टेन्शन या संजयला. तारीख होती 14 एप्रिल 2025ची. या दिवशी संजय घरी बसलेला होता, जेवण करत होता. जेवण करत असताना तो म्हणला त्याच्या पत्नीला, एक भाकर दे. ती भाकर काय देईना. त्यावेळेला तिच्या बहिणीनं भाकर आणून दिली, पण त्यावेळेला त्याच्या बहिणी आणि पत्नीमध्ये वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला की त्या ठिकाणी मोठमोठ्या आवाजामध्ये त्यांच्यामध्ये. आता या ठिकाणी तमाशा नको म्हणून हा संजय उठला, बिना भाकर खाताच बुलेट काढून आपला रस्त्याने निघायला लागला. रस्त्याने जात असताना एक सविता नावाची 25 वर्षांची महिला त्याला दिसते. तिच्या शरीराची मादकता बघून तो त्या ठिकाणी थांबतो आणि सविताला हाक मारतो. म्हणला, कुठं चालली? ती सविता या संजयला ओळखत होती. ती म्हणली की पोलीस स्टेशनमध्ये चालली, माझा पती त्या ठिकाणी बंद आहे, दारू विकत होता म्हणून त्याला पोलिसांनी पकडलंय, त्याला सोडायला चालली. संजय म्हणला की ठीक आहे ना, बस माझ्या गाडीवरती, मी तुला घेऊन जातो. त्यावेळेला ती गाडीवरती बसते आणि जाताना तिचं रडगाणं सांगू लागते की माझा पती दारू विकत होता, पण त्याचा काय गुन्हा आहे, माझ्याकडे काय रोजगार नाही, माझा पती पण बिना रोजगाराचा आहे, मग दारू विकणारच ना. त्यावेळेला तो संजय म्हणला की दारू विकायसाठी पैसे येतात, पण दुसरा धंदा करायसाठी पैसे नाहीत. तो तिला समजावत होता, पण ती काय समजण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती तिचंच गाणं रटायची की आमच्याकडे रोजगार नाही, रोजगार नाही. त्यावेळेला संजय शांत बसला, आरशामध्ये तिचा चेहरा बघत होता. त्याच्या मनामध्ये उफाळ्या येत होत्या. तो तिच्याकडे बघून मनातल्या मनात तिच्यासोबत संबंध करायची इच्छा व्यक्त करत होता. या संजयबद्दल बोलायचं झालं तर संजय तो होता नाड्याचा ढिल्ला व्यक्ती. कुठलीही महिला बघितली की तिच्याकडे तो वाईट नजरेने बघणार म्हणजे बघणार. सविता आणि संजय पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतात. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सविता तिच्या पतीपाशी जाते. रमेश नाव होतं त्याचं. रमेशला म्हणते की मी लवकरच तुला सोडवून घेऊन जाईल, तोपर्यंत तू काळजी करू नको, निवांत बस. आता हा संजय तिला म्हणतो की सविता भास्कर जातो, तुझ्या घरी मोठा साहेब येईल. सविता त्या संजयचं ऐकते आणि त्या ठिकाणाहून निघून जाते. पण जाता जाता साहेबाला म्हणते, साहेब बाहेर या, थोडं काम आहे. संजय त्या ठिकाणी बाहेर गेला. बाहेर गेल्यानंतर त्या चहाच्या टपरीपाशी बसलेली होती सविता. ती म्हणते की साहेब एक काम करा ना, माझ्या पतीला सोडून द्या, मी तुम्हाला काय पाहिजे ते पैसे देईल. संजय म्हणला की पैसे तर पाहिजेलच आहेत, पैशाशिवाय तर काही काम होणार नाही, लगभग तुला द्यावं लागतील 50,000 रुपये. सविता म्हणली 50,000 रुपये, मला तर वाटलं होतं की 10-5 हजार रुपयामध्ये काम होईल, माझ्याकडे तर एवढं नाहीत. त्यावेळेला ती संजयला म्हणते की राहू दे साहेब, त्याला सोडू द्या तिथंच. संजय म्हणला की का गं, काय झालं, सोडून येत नाही का? ती म्हणली तसाही तो काय कामाचा नाही, तर मी काय करू, त्याला सोडून नेऊन 50,000 रुपये लागत आहेत, माझ्याकडे तर माझं कानातलं विकून 10,000 रुपये झालेलं होतं. संजय म्हणला ठीक आहे, काय हरकत नाही. तो त्या ठिकाणाहून निघून जातो. सविता तिच्या घरी निघून जाते. ती तिचं कामाला लागते. संजय आपला पोलिसाच्या ड्युटीवरती लागतो. त्याला एक ड्युटी लागते की गावातली एक पोरगी पळून गेलेली होती, तिला शोधून आणायचं होतं. आता जवान पोरगी होती, पळून गेली गावातल्याच एका तिच्या मित्रासोबत. त्यावेळेला तो शोधत शोधत एका ठिकाणी पोहोचला. तो शहरामध्ये गेला. त्या ठिकाणी फक्त ती पोरगीच होती.
आतनं दरवाजा बंद केलेला होता. 2 दिवस तिनं जेवण केलेलं नव्हतं आणि तो जो पोरगा होता ज्याच्यासोबत ही पोरगी पळून गेलेली होती, तो तिथून तिला सोडून निघून गेला होता. तिचा वापर करून घेतला 15 दिवस. त्यावेळेला त्या पोरीला त्यानं वाचवलं, घरी आणलं. घरी आणल्यानंतर तिला म्हणलं की मी तुला सगळं केलं बरोबर. तिच्या आईबापापाशी सुपूर्द केलं आणि त्यांना समज दिली की हिला काय बोलू नका. झालेला गेलेला विषय गेला. त्यावेळेला तिचे आईबाप होकार देतात आणि हा संजय तिथून निघून जातो. घरी पोहोचल्यानंतर सायंकाळचे 9 वाजलेले होते. जेवण वगैरे करतो, त्याच्या पत्नीसोबत काही वेळ घालवतो आणि झोपी जायला लागलाच होता. त्यावेळेला त्याच्या पत्नीचं रडगाणं चालू झालं. मला अजूनपर्यंत संतान नाही, मला नातेवाईक नावं ठेवतात, काय करू मी? त्यावेळेला संजय तिच्यासोबत वाद घालतो आणि म्हणतो की ही विषय मला माहिती आहे ना, किती वेळा तू उकरून काढशील? नेमकं मी कंटाळून आलो ड्युटीवरून आणि तू माझ्यासोबत असा वाद घालायचा प्रयत्न करते. मला माहिती आहे ना काय कारण आहे याच्या मागं. तुला माहेरी जायचं आहे ना, जा म्हणला. त्यावेळेला त्या संजयच्या पत्नीला काही दिवसासाठी माहेरी जायचं होतं. ती त्या ठिकाणी माहेरी निघून जाते. दुसऱ्या दिवशी संजय त्याच्या ड्युटीवरती लागतो आणि तो त्याच्या बहिणीला म्हणतो की तू कॉलेजला जाते पण भरपूर दिवस झालं काहीच नोकरी लागत नाही, काय नाही, तू उद्यापासून कॉलेज बंद कर. त्याची बहीण म्हणते की भैया थोडे दिवस थांब, फक्त थोडे दिवसानंतर मला नक्कीच नोकरी लागेल. ती त्या ठिकाणाहून कॉलेजला निघून जाते. संजय तो आपला त्याच्या ड्युटीवरती निघून जातो. त्याच्या दिवसामध्ये संजयची ड्युटी शहरामध्ये लागलेली होती. त्या ठिकाणी सुरक्षा करायची होती. सुरक्षा करत असताना तो तिच्या बहिणीला बघतो. तिची बहीण एकटी नव्हती तर तिच्यासोबत कोणीतरी पोरगा होता. हा बघतो की पोरगा तिला घेऊन एखाद्या लॉजवर चालला आहे. तो तिचा पिछा करतो. लॉजवरती जाऊन त्याच्या बहिणीला आणि तिच्या एका प्रियकराला पकडतो. त्या ठिकाणी त्या पोराला बेदम मारहाण करतो. बहिणीला घरी घेऊन येतो आणि तिला समज देतो उद्यापासून जर तू कॉलेजला गेली तर तुझं काही खैर नाही. तिची जी बहीण होती अमृता नावाची, एकदम बेकार पोरगी, नीच नालायक पोरगी, जसा भाव तशीच बहीण असं म्हणलं तरी काय हरकत नाही. तिनेही कॉलेजमध्ये 2-3 बॉयफ्रेंड फसवून ठेवले होते. त्यांच्याकडून पैसे घे, त्यांच्याकडून शरीर सुख घे, असं तिचं काम. आता हे सगळं या संजयला समजलं होतं. त्यामुळे या अमृताचं सगळं जाणं येणं बंद झालं होतं. ती आता घरातच डांबून होती. तिचं कॉलेज बंद केलं, तिला मोबाईल काढून घेतला. त्यामुळे आता ती अमृता संजयवरती खूप रागवून होती. संजयला याचा काही फरक पडत नव्हता. 2-4 दिवसानंतर ती जी सविता होती, जी की तिच्या पतीला सोडवायला आली होती, ती संजयपाशी आली आणि म्हणाली, साहेब मी 50,000 रुपये तर काय देऊ शकत नाही, पण एकदा बघा ना, भरपूर दिवस झालं पती माझा जेलमध्ये आहे. संजय म्हणला की त्या दिवशी तर तू म्हणली की काय गरज नाही, राहू द्या, सोडू द्या. ती म्हणली की माझ्याकडून चुकून झालं, बघा आता होत असेल तर. संजय म्हणतो की ठीक आहे, तुझ्याकडे पैसे नाहीत ना, काय हरकत नाही, पैसे नको देऊ, फक्त तुला एक काम करावं लागेल, माझ्या काही अटी आहेत त्या मान्य करावं लागतील. त्यावेळेला ती सविता म्हणते की तुमच्या अटी काय आहेत नेमक्या अटी? संजय तिच्या शरीराकडे बघून म्हणतो की हे तुझं जे मादक शरीर आहे कधी कामाला येणार आहे? 50,000 रुपये नसले तर नसले, पण हे शरीर मला तू सुपूर्द कर. माझ्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण झाल्या की मी तुझ्या पतीला सोडून देईल. सविता त्या ठिकाणी त्याचं बोलणं ऐकते आणि समजून पण घेते. त्या संजयला थोडा वेळ विचार करून म्हणते की ठीक आहे, माझा नंबर घ्या, माझा ॲड्रेस घ्या आणि ॲड्रेसवरती या रात्रीचे 9 वाजता. संजय तिला होकार देतो आणि पोलीस स्टेशनमध्ये जातो. तिच्या पतीला म्हणतो की तुझी बायको तुझ्या सोडवण्यासाठी किती धडपड करते बघ, तिनं पैसे जमा करून तुला सोडवले. तू उद्यापासून दारू विकू नको, तुला उद्या आम्ही सोडून देईल. तो त्या संजयला होकार देतो. त्यावेळेला संजय दिवसभर आपली आपली ड्युटी करतो आणि सायंकाळची 6-7 वाजता घराकडे निघायला लागतो. त्यावेळेला त्याला लक्षात येतं की घरी तर पत्नी नाही, बहीण एकटीच आहे, तिनं जेवण पण केलं नसेल, तर ती जी सविता आहे तिच्या घरी जावावं. म्हणजे कसं, तिने मला बोलवलं पण आहे, जेवण पण करेल तिथं. तो त्या ठिकाणी पोहोचला. जाताना दारूची बाटली घेतली, सवितापाशी गेला, सविताचं दार वाजवलं. तिनं दरवाजा उघडला, त्याला आत घेतलं. त्यातला या संजयच्या हातातला दारूचा खंबा बघून तीही खुश झाली. तिलाही दारू प्यायचा नाद होता. ती म्हणली की या साहेब बसा. जेवण वगैरे केलं, दोघं बसून दारू पितात त्या ठिकाणी दारू पिऊन या दोघांनी एकमेकाला सामावून घेतलं. त्यांचा जो हवसचा खेळ आहे तो पूर्ण केला. दोघांनी मन भरेपर्यंत संबंध केले. त्याच्यानंतर संजय उठला, आपला डायरेक्ट घरी पोहोचला. घरी पोहोचल्यानंतर त्याची बहीण झोपली होती. त्यानं त्याचा दरवाजा बंद केला, झोपी गेला. दुसऱ्या दिवशी तो पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला. त्या सविताचा नवरा अनिल त्या ठिकाणीच होता. या अनिलपाशी संजय जातो आणि म्हणतो की हे बघ, तुझ्या पत्नीनं तुझी सुटका करून दिलेली आहे, मी तुला 12 वाजता सोडेन, पण एका अटीवरती, तुला दारू विकायची नाही. त्यावेळेला तो अनिल म्हणला की साहेब मी काय काम करू? संजय म्हणला की काही पण काम कर, पण दारू विकायची नाही. काही वेळानंतर त्याला तो सोडून देतो. सोडून दिल्यानंतर तो अनिल आपल्या घराकडे निघून जातो. त्याची पत्नी आणि तो चांगल्या प्रकारे घरी राहू लागतात. म्हणजे दिवसभर कष्ट करून घरी जायचा. घरी गेल्यानंतर त्याच्या पत्नी दिसत नसल्यामुळे त्याला वाईट वाटत होतं.
तो त्याच्या पत्नीला फोन करतो आणि म्हणतो की तू ये, बघू आता आपण काहीतरी त्याच्यावरती तोडगा काढू. भरपूर दिवस झाले गेली. संजयची ही पत्नी काही दिवसानंतर घरी पोहोच झाली. आता या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा त्यांचं तेच रडगाणं चालू की त्या संजयची बहीण काम करत नाही. हा म्हणला की तुमचं लय झालं. सकाळ सकाळ जेवण करायला चालू होतं, त्याला जेवण पण करू दिलं नाही. संजय म्हणला की मी आता चाललोय, नोकर घेतल्याशिवाय मी घरीच येत नाही, तुमचं काम करायचंच बंद करून टाकतो. तो गाडी काढतो आणि निघायला लागतो. त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की तो अनिल, जो की सविताचा नवरा आहे, तोही बेरोजगार आहे. त्याला बघावं आपण घरचं काम करते का विचारून. त्याला विचारून बघावं तो घरचं काम करेल का. हा सविताच्या घरी पोहोचला. त्या ठिकाणी सविता आणि तिचा पती बसलेले होते. सविताच्या पतीला विचारलं, अय बाबा तू काम करतो का, तुला काम जमतंय का, काय घरातलं करशील का काम. सविताचा पती अनिल त्या ठिकाणी म्हणला, हो साहेब मी सगळी कामं करू शकतो, मी याच्या अगोदर मंडपावरती काम केलेलं आहे, कॅटरिंगमध्ये काम केलेलं. आता या ठिकाणी हा संजय खुश होतो आणि म्हणतो ठीक आहे, संध्याकाळी मी तुला घ्यायला येतोय, तुला माझ्या घरी काम करायचं आहे, 12,000 रुपये पगार देईल. आता या ठिकाणी सविता आणि अनिल दोघंही खुश झाले आणि संजयचे आभार मानू लागले. संजय त्या ठिकाणाहून ड्युटीवरती गेला आणि सायंकाळचे 6 वाजता यांच्या घरी पोहोचला. अनिलला म्हणतो की बस गाडीवरती, कापडं घे तुझी. हा त्याला गाडीवरती बसवतो आणि घरी घेऊन येतो. त्या ठिकाणी त्याची पत्नी, त्याची बहीण होती. संजयची बहीण अमृता बघते की संजयने कोणाला तरी आणले गाडीवरती. त्यावेळी ती विचारते कोण आहे. हा म्हणला की मी तुमच्यासाठी नोकर आणलाय, मी आजपासून तुमच्यासोबत हा काम करेल, तुम्हाला काही करायची गरज नाही, जे काही काम असेल ते याला सांगा. अमृता एकदम खुश होते आणि म्हणते की भारी झालं काम, आता टेन्शनच नाही. अनिल दरवाजात उभा होता. अनिल या संजयच्या बहिणीकडे बघतो, अमृताकडे, दिसायला अतिशय सुंदर आहे. काही वेळानंतर संजयची पत्नी पण आली. त्या ठिकाणी ती पत्नीला बघूनही खुश होतो, म्हणतो की काय महिला आहे मादक शरीराची, हिला जर आपल्यासोबत वळवून घेतलं तर काय मजा येईल. आता हा विचार करत करत हा अनिल घरामध्ये गेला आणि त्याला समजावून सांगण्यात आलं सगळं काय काम करायचं. संजय सगळं काम समजून घेतो आणि त्या दिवसापासून कामाला सुरुवात करतो. आता दुसऱ्या दिवशी या 2 महिलांना काहीच काम नव्हतं. सगळं काम हा अनिल करत होता. त्यामुळे या दोन्ही महिला शांत झाल्या. यांच्यामध्ये वाद जे होते ते पण मिटले आणि चांगल्या गोडी गुलाबीने राहू लागले. संजयची पत्नी सुमन आणि त्याची बहीण नम्रता या दोघी आता बाहेर फिरू लागल्या. कधी पिक्चरला जा, कधी इकडं जा, कधी कुठल्या नातेवाईकाकडे जा. यांना कसलंही टेन्शन राहिलं नाही आता, कारण यांच्या घरी एक नोकर काम करत होता. या दोघी निवांत झाल्या होत्या. हे संजयला बरं वाटलं की चला आता यांच्यामध्ये सगळं नीट झालं आणि काही अडचण नाही आता. पण एक विषय होता की संजयच्या मनामध्ये राहून राहून त्याच्या बहिणीबद्दल विचार येत होते. त्याची बहीण 24 वर्षांची झाली होती, तरी अजून तिचं लग्न नव्हतं. यावेळेला हा विचार करतो की यावर्षी बहिणीचं लग्न लावूनच द्यायचं. संजय तिच्यासाठी भरपूर स्थळं शोधतो. त्याला एक स्थळ मिळतं, जो की त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये एक कॉन्स्टेबल होता, चांगला पोरगा होता. तो त्याचं स्थळ घेऊन आला घरी. संजयनं त्याच्या बहिणीला विचारलं की याच्यासोबत करशील का. त्याची बहीण म्हणली चालेल ना, तू जसं म्हणेल तसं, मला काही अडचण नाही. अभिजित नावाचा तो कॉन्स्टेबल होता. आता त्याच्यासोबत लग्न ठरलं. दोघांचा साखरपुडा वगैरे झाला. दोघांमध्ये फोनवरती बोलणं चालणं चालू झालं, बाहेर फिरणं. दुसरीकडे हा संजय त्या अनिलच्या पत्नी सवितासोबत भरपूर वेळ घालवायचा. म्हणजे असं झालं होतं की अनिल याच्या घरी आणि हा त्याच्या घरी. हा संजय जो आहे तो कायम त्या सवितासोबत वेळ घालवत असल्यामुळे तो घरी वेळ घालवू शकत नव्हता, त्याच्या पत्नीला खुश करू शकत नव्हता. आता राहून राहून त्याच्या पत्नीच्या मनामध्ये एक इच्छा जागी झाली की माझा पती माझ्यासोबत करत नाही तर मी तर काय करणार. तिच्या मनामध्ये त्या अनिलबद्दल आकर्षण निर्माण झालं. अनिल जो की त्यांच्या घरामध्ये नोकर होता, त्याच्याबद्दल ती आकर्षण झाल्यानंतर त्याच्याकडे निहाळू लागली, बघू लागली आणि त्याला इशारे करू लागली. आता अनिलला हिचे इशारे समजत होते, त्यामुळे अनिलही तिला नकार देत नाही. अनिल पण त्यांच्या घरी राहून होता. या दोघांमध्ये हळूहळू नजदिकी वाढत गेली. या नजदिकीचं रूपांतर संबंधामध्ये झालं. हे दोघं टाईम भेटेल तेव्हा संबंध करायचे आणि यांना कोणी अडवणारं नव्हतं. तारीख होती 4 जानेवारी 2026ची. या दिवशी संजयची पत्नी आणि हा अनिल दोघं घरामध्ये संबंध बनवत होती. त्यावेळेला अचानकच संजयची बहीण आली. त्या ठिकाणी अमृता बाहेर चाललेली होती तिच्या पतीसोबत होणाऱ्या, पण तिचा मोबाईल राहिला म्हणून ती घरी आलेली होती. तिनं बघितलं की संजयची पत्नी आणि हा अनिल त्या ठिकाणी संबंध बनवत आहेत. यावेळेला तिला हे दिसलं. त्यावेळेला ती संजयच्या पत्नीसोबत वाद घालू लागली आणि म्हणली की तू असं करते, माझ्या भावासोबत धोका करते, हे काय ठीक नाही, मी सगळं सांगून देईल. त्यावेळेला संजयची पत्नी म्हणली की नको असं करू. त्यावेळेला संजयची पत्नी सुमन तिला म्हणते की तुला जे पाहिजे ते देईल मी. नम्रता म्हणते जे पाहिजे ते भेटत असेल तर एक काम कर, मला पण या अनिलसोबत संबंध करायचे आहेत.
आता अनिल त्या ठिकाणीच उभा होता. अनिल त्यांना काहीच बोलत नाही. तुमचं चालू द्या म्हणला. या दोघांमध्ये डील ठरती. त्यावेळेला ती नम्रता अनिलला हात धरते आणि रूममध्ये घेऊन जाते. त्या ठिकाणी ते अनिल आणि नम्रता दोघं संबंध बनवतात. तिचा मोबाईल घेत आणि तिच्या त्या होणाऱ्या नवऱ्यासोबत शॉपिंगसाठी निघून जाते. ती तर त्या ठिकाणाहून निघून गेली, पण त्या ठिकाणी संजयची पत्नी सुनीता आणि हा अनिल उभे होते. या दोघांमध्ये चर्चा होऊ लागते की आता हे आपलं सगळं समजलं हिला तर आपल्यावरती काय धोका होऊ शकतो का, हे दोघं विचार करत होते. त्यावेळेला ती संजयची पत्नी म्हणते सुनीता की नाही, मला वाटत की आपल्याला काय धोका होईल, कारण हिनंही तुझ्यासोबत संबंध केले आहेत. हा फक्त एवढं कर की पुढच्या वेळेला संबंध करताना व्हिडिओ बनवून ठेव. तर यावेळेला अनिल तिला होकार देतो आणि त्या ठिकाणी त्यांचं काम चालू करतात. सायंकाळी संजय आला घरी. संजय जेवण वगैरे केलं. त्याच्या पत्नीसोबत बसून गप्पा मारू लागला. त्यावेळेला म्हणाला की मी तुझ्यासोबत भरपूर दिवस झाले वेळ घालवत नाही, पण आजपासून मी तुझ्यासोबत वेळ घालवणार आहे. आता हा संजय त्याच्या पत्नीला जवळ घेऊ लागला, पण दिवसभर त्या अनिलसोबत वेळ घालवलेली त्याची पत्नी त्याला ढकलत होती बाजूला. आता त्याला समजलं नाही की मी हिला 5-6 महिने झालं कसलाही हात लावला नाही आणि आता हात लावतोय तर ही मला बाजूला ढकलून देते. त्यावेळेला त्याला काय समजलं नाही. तो त्याच्या पत्नीला ओरडू लागला. ती म्हणाली की तसं काय नाही, मला आज कंटाळा आलाय, मी आजारी पण आहे, आजचा दिवस राहू दे. आता त्या ठिकाणी तो होकार देतो आणि त्या ठिकाणी झोपी जातो. संजयच्या मनामध्ये शंकेची पाल कुजबुजली होती, पण तो काय बोलू शकत नव्हता. 1-2 दिवस गेल्यानंतर अचानक संजयची बहीण उलट्या करायला लागते. आता या ठिकाणी उलट्या करत होती, ओरडत होती, पोटात दुखायला लागले. त्यामुळे संजय आणि त्याची पत्नी हे दोघं तिला दवाखान्यात घेऊन जातात. डॉक्टर तिला चेक करतात. त्यावेळेला ते म्हणतात की अभिनंदन, तुमची बहीण गर्भवती आहे. आता या ठिकाणी हा संजय विचार करतो की हिचं तर अजून लग्न पण झालेलं नाही, तरी गर्भवती कसं काय राहू शकते. त्यावेळेला तो विचार करतो की चला हिचं लग्न ठरलेलं आहे, तर त्या कॉन्स्टेबलसोबत तिने केलेलं असेल. पण त्याला विचारतो की तुझ्यासोबतच काय घडलं आहे. तो म्हणला मी नाही अजून काय केलं, शपथ घेऊन सांगतो. आता त्याचं असं बोलणं ऐकून संजय रागामध्ये आला आणि त्याच्या बहिणीला विचारू लागला की नेमका काय विषय आहे. ती म्हणू लागली की काय नाही, मी त्या कॉन्स्टेबलसोबतच केलं होतं. पण त्याच्यावरती विश्वास होता संजयचा. संजय म्हणला की त्यानं नकार दिलाय. आता या ठिकाणी अचानक त्याची पत्नीही उलट्या करू लागली. त्यावेळेला तिलाही दवाखान्यात चेक केलं तर तीही गर्भवती निघाली. 6 महिने या संजयने तिच्यासोबत संबंध केले नव्हते, तर ही कशी काय गर्भवती असू शकते. आता सगळा खेळ संजयच्या डोक्यात आला होता. संजय यांना घरी घेऊन जातो. राग करत नाही स्टेशनमध्ये. घरी गेल्यानंतर घराचा दरवाजा बंद करतो, त्याची बंदूक काढतो आणि त्यांच्या डोक्यावरती ठेवून विचारतो. ज्या वेळेला संजयने बंदुकीची नळी या दोघींच्या डोक्यावरती ठेवली त्यावेळेला या दोघी पूर्ण पोपटासारख्या बोलू लागल्या. सांगू लागले की आपल्या घरातला जो अनिल आहे त्याच्यासोबत आमचे संबंध आहेत. गेल्या एका महिन्याखाली हा अनिल आजारी पडला होता. त्यावेळेला आम्ही त्याच्या घरी गेलो होतो विचारण्यासाठी. त्या ठिकाणीच हे सगळं घडलं. त्या ठिकाणी आम्ही दोघींनी त्याच्यासोबत संबंध केले होते, त्यामुळे हे सगळं घडलं. संजयला आता राग आला. त्याने या दोघींना त्या ठिकाणी गोळी घालून संपवून टाकलं. रागारागात तो संजय अनिलच्या घरी पोहोचला. त्या ठिकाणी त्याची पत्नी होती सविता. ती म्हणते की साहेब काय झालं, तुम्ही एवढे रागात आहेत. तिलाही तो एक गोळी घालतो आणि त्या अनिलला हुडकत हुडकत रानामध्ये पोहोचतो. अनिल त्या ठिकाणी बसलेला होता. अनिल म्हणतो साहेब मी येणारच होतो, आज थोडा उशीर झाला. त्याला तो त्या ठिकाणी मारहाण करतो आणि म्हणतो की तू माझ्या पत्नीसोबत आणि बहिणीसोबत काय केलं आहे मला माहिती आहे. त्याने त्याला गोळी घातली पायावरती आणि जबरदस्त मारहाण चालू केली. ज्यावेळेला त्याचं मन भरलं त्यावेळेला डोक्यात गोळी घालतो आणि त्या अनिललाही संपवतो. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन साहेबाच्या टेबलवरती बंदूक ठेवतो आणि त्यांना म्हणतो की साहेब असे 4 जण मारलेत मी, माझ्या घरी जाऊन बघा, एक शेतात पडले आणि एक महिला तिच्या घरी पडली. पोलिसांनी जाऊन बघितलं तर खरं होतं. पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलं, त्याच्यावरती कारवाई करायला चालू केली. त्यावेळेला त्यानं सांगितलं की असं घडलं होतं माझ्या घरामध्ये. आता या सगळ्या कारणामुळे माझं घर बरबाद झालं. पोलिसही हैराण होते, पण पोलीस विचारात पडले की काय केलं या पोरानं, याने कायदा हातात घ्यायला न पाहिजे होता. जे काय असेल ते केस केली असती तर बघितलं असतं आपण. शेवटी आपण पोलीसवालेच होतो. पोलिसांनाही हळहळ वाटली. पण आता मला सांगा, यामध्ये या संजयने जो कायदा हातात घेतला तो बरोबर होता का चुकीचा होता, कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा.